संकटात असाल तर 112 म्हणजेच 112 नंबर डायल करा असं पोलीस नेहमीच सांगतात। पण याच नंबरवर एकाने कॉल केला आणि सांगितलं की मुंबईत बॉम्बस्फोट होणार आहे। मग काय, अख्खा महाराष्ट्र पोलिसांची झोप उडली आणि यंत्रणा कामाला लागली। पण या कॉल मागचं सत्य जेव्हा समोर आलं तेव्हा पोलिसांचाही पारा चढला। नक्की काय आहे हे प्रकरण, चला सांगते। शुक्रवारी सकाळी 10:15ची वेळ। 112 हेल्पलाईनवर 2 कॉल आले। समोरून एकच आवाज, मुंबईचा नाश होणार आहे, ब्लास्ट होणार। मुंबईसारख्या संवेदनशील शहर म्हटल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झालं। अहिल्यानगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आणि पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीनं तपासाची चक्र फिरली। तांत्रिक विश्लेषण सुरू झालं आणि लोकेशन सापडलं, हिवरे कोरडा, तालुका पारनेर। पोलिसांनी तातडीने धाव घेत 30 वर्षीय मयूर लक्ष्मण साळवे याला ताब्यात घेतलं। एवढंच नाही तर प्रकरणाचं गांभीर्य पाहून दहशतविरोधी पथकानेही म्हणजेच एटीएसने देखील याची कसून चौकशी केली। पण तपासात जे समोर आलं ते धक्कादायक होतं। चौकशीत मयूरने कबूल केलं की त्याने फक्त अफवा पसरवण्यासाठी आणि पोलिसांना त्रास देण्यासाठी हा खोटा कॉल केला होता। त्याच्याकडे कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही आणि आता या महाशयांवर लोकसेवकांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पारनेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत। पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी आवाहन केले की 112 हा क्रमांक फक्त आपत्कालीन मदतीसाठीच आहे आणि त्याचा असा चुकीचा वापर केल्यास थेट जेलची हवा खावी लागू शकते। अशा अफवांकडे दुर्लक्ष करा आणि जबाबदार नागरिक बना आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी फॉलो करायला विसरू नका।